जून महिन्यात बऱ्या प्रमाणात पावसानं हजेरी लावल्यानं तालुक्यातील बहुतांश खरीपातील पेरण्या आटोपल्या। मात्र गेल्या 10 दिवसांपासून तुरळक ठिकाणी अत्यल्प पडलेल्या पावसामुळे बी अंकुरित झाली। मात्र आता पावसानं दडी मारल्यानं पिकं करपू लागली आहे। त्यामुळे अचलपूर तालुक्यात दुबार पेरणीची वेळ आली आहे। अचलपूर तालुक्यात जून महिन्याच्या सुरुवातीला सार्वत्रिक मान्सूनपूर्व पाऊस पडला। हवामान विभागानं 1-2 दिवसात मान्सूनचं आगमन होणार असं भाकीत केल्यानंतर आणि जमिनी बऱ्यापैकी ओल्या होऊन गेल्यामुळे अचलपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी लगबगीनं खरीप हंगामातील बहुतांश पेरण्या आटोपल्या। मात्र 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहे। मात्र पावसानं दडी मारली आहे। त्यामुळे पिकांना ताण बसत असून पिकं करपत आहे आणि त्यांची वाढही खुंटली आहे। अचलपूर तालुक्यात मुख्यत्वे करून कपाशी, तूर आणि सोयाबीन ही पिकं खरीप हंगामात घेतली जातात। मागील वर्षी कपाशीचं बंपर उत्पादन झालं होतं, परंतु अपेक्षित भाव न मिळाल्यानं कपाशीला शेतकऱ्यांनी यंदा पाठ दाखवली आहे। तर सोयाबीन आणि तूर पिकाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे। तुरीला विक्रमी भाव मिळाल्यानं शेतकरी तूर पिकाला नगदी पीक म्हणून बघत आहे। 15 जून ते 21 जूनपर्यंत तालुक्यातील सर्वच कृषी मंडळात चांगला पाऊस झाला होता। मात्र 100 मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका असं कृषी विभागामार्फत सांगितल्यावर देखील अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या आहे। मात्र आता पावसानं दडी मारल्यामुळे अंकुरलेलं बियाणं उष्णतेमुळे भाजलं जात आहे। जमिनीतील ओलावाही कमी होत असून काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर घोंगावत आहे।